हाय, मी पूजा. तर आज आहे माझ्या बाळाचा बड्डे. तर बड्डे दिवशीच्या व्लॉगची सुरुवात माझ्या पिल्लूच्या अंघोळीने केली. तर खूप छान बोलत होती, त्यामुळे राहवलं नाही आणि ही क्लिप शूट केली. तर इथे बघा, बड्डेची सर्व तयारी झालेली होती. इथे सगळेजण आलेले होते. तिचे आजोबा आहे, खूप छान छान गिफ्ट देखील आणलेले होते. त्याची पाहणीसुद्धा चालू होती पिल्लूची. त्यानंतर इथे सर्वजण बसलेले होते. खूप जण बोलले नव्हते, त्यामुळे खूप छान सेलिब्रेट झाला बड्डे. आणि पिल्लूनेही खूप छान साथ दिली म्हणायला हरकत नाही. टी व्हीवर जे बर्थडेचे शूटचे व्हिडिओ होते ते लावलेले होते. तर खूप छान एन्जॉय करत होते सगळेजण. आपलं आवृत्त ते बघून घेत होते. काही मोबाईलवर पण मी केलेले व्हिडिओ टाकले होते तिथे. तर ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. खूप छान व्हिडिओ आहेत. तर इथे बर्थडे गर्ल बघून घ्या. तर हिचं वेगळंच चालू होतं. इथं ठेवला होता केक आणि तिनं अर्धा टोकरून खाल्ला देखील होता. त्यानंतर फोटोसुद्धा चालू होते काढायला, कारण काढू देते का नाही ही माहीत नव्हती. त्यामुळे मग अगोदरच काही जणांनी फोटो तिचे काढून घेतले तिच्यासोबत. त्यानंतर तिच्या आतून ओवाळलं. आपल्याला कसं माहिती का, पहिलं वर्ष असतं बाळाचं आणि आपल्याला माहीत नसते बाळ राहतं का नाही एवढ्या गर्द्यामध्ये. त्याला सवय नसते एवढ्या गर्द्याची. त्याच्यामुळे आपण कमी माणसामध्ये सेलिब्रेट केला कधीही चांगला बड्डे. आणि एक स्पेशली म्हणजे इथे केक कापला आणि लगेच खूप असं ओवाळायला उशीर केला नाही. 2-5 जणींनी ओवाळला आणि झाला लगेच असे कट केला केक. त्याच्यामुळे खूप छान तिनं असं आम्हाला कोऑपरेट केलं. आणि इथे बघू शकता तिचा उत्साह. तिनं आत्ता केक खाल्ला नाही आहे, पण पहिल्यांदा केक खाऊन टाकला होता अर्धा. ते इथे बघा काय चालू आहे तिचं काम. त्यानंतर सगळ्यांनी फोटो सेशन केलं परिवारातल्यांनी. तर इथे तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की आता माझा अनुभव आहे म्हणून मी सांगते की लहान बाळाचा बड्डे आहे आणि त्याला आपण हार वगैरे घालतो हातात गळ्यामध्ये, तर तुम्ही अजिबात घालू नका. जर घालायचं असेल तर तुम्ही फोटोपुरता घाला, पण अख्ख्या बर्थडेमध्ये ते हार तुम्ही घालूच नका. कारण त्या हाराने ते ओझं खूप असतं त्या हाराचं. त्याच्यामुळे ते मूल असं एकदम गडबडून जातं आणि त्याला आवडत नाही, रडायला लागतं. मग सगळा त्याचा मूडच जातो निघून. त्याच्यामुळं एकदम त्याच्या परीनं सॉफ्ट कपडे घ्या बड्डेला त्याच्या. छान किती घ्यायचे तसे घ्या, पण सॉफ्ट घ्या एकदम मस्त. त्याच्या अंगाला पण असे छान हे व्हावेत, टोचू नयेत कुठेही. हार अजिबात घालू नका फुलाचा. त्यामुळे मूड छान राहतो मुलांचा आणि छान आपल्याला कॉपरेट करतात मुलं. आणि चिडचिड देखील त्यांची होत नाही. आणि कमी माणसं असतील तेवढं चांगलंच माहिती आहे का. जर मोठं झालं मूल तर नंतर तुम्ही माणसं छान जास्त बोलवा, मस्त मोठा सेलिब्रेट करा बड्डे. पण जोपर्यंत मुलाचा पहिला बड्डे ना त्यावेळेस कमीच माणसामध्ये सेलिब्रेट करा बड्डे. खूप छान शार्वीने आम्हाला कॉपरेट केलं सर्वांना आणि खूप छान आमच्यासोबत सर्वांसोबत फोटो काढले. सर्वजण तिचं कौतुक करत होते की ती इतकी शांत कशी काय बसली. आणि मला देखील तिचं असं कौतुकच वाटत होतं की एवढी कशी शांत बसली, एवढी शांत नसून देखील ती खूप छान सगळ्यासोबत फोटो काढले. आणि आता सगळ्यांचे फोटो बघून घ्या कसे आलेत कसे नाही. कसं झाला माझ्या पिल्लूचा बर्थडे नक्की सांगा कमेंट करून. आणि तिला तुम्ही दिलेले जे बर्थडे दिवशी तिला विश केले त्यांच्या सगळ्यांचे आभार पिल्लूकडून, माझ्याकडून, माझ्या सर्व परिवाराकडून. ज्यांनी बड्डेला आले, ज्यांनी मेसेज करून तिला हे केलं विश केलं, त्यांच्या सगळ्यांचे आभार. आणि ही माझी फॅमिली बघून घ्या सगळी. तर प्रत्येकाचे फोटो टाकलेले. त्याच्यानंतर आमच्या पिल्लूचं तिसरंच चालू होतं. तिच्या आतून आलेल्या गाड्यावर पाहणी करत होती मस्त इकडं तिकडं फिरून. तिचा आनंद वेगळाच होता. काहीतरी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं काहीतरी. तर इथे बघा मी छोटीशी अजून क्लिप घेतली राहवलं नाही म्हणून. मला तिला बघितलं ना एकदम ब्लेस्ड फील होतं. तर थँक्यू फॉर वॉचिंग.